नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी PSI ऋषिकेश मीनाक्षी आकडे तुमचं MPSC एक्झाम मंत्रामध्ये स्वागत करतो। हे पहा, काही दिवसावरतीच आपला ग्रुप सी च्या मुख्य परीक्षेचा मराठी इंग्लिशचा पेपर येऊन थांबलाय। म्हणजे मुख्य परीक्षा येऊन थांबली, त्यात मराठी इंग्लिश 100% की पॉइंट आहे। म्हणजे तुम्हाला जर पोस्ट मिळवायची असेल तर मराठी इंग्लिश मध्ये खूप चांगले जास्त मार्क घेणं गरजेचं आहे। त्यामुळेच मराठीसाठी आपण जी रॅपिड रिव्हिजन आणलेली आहे बॅच, ती तुम्ही अर्थातच करणार यात मला संदेह नाही। पण आपण पाहूया की राज्यसेवेचा जो पेपर झालाय त्याचे क्वेश्चन्स आणि ग्रुप बी ला जो क्वेश्चन झालाय त्याचे मराठीचे क्वेश्चन्स यावर आधारित आपण प्रिडिक्ट करू शकतो की ग्रुप सी च्या मुख्याला नेमके कशा पद्धतीचे क्वेश्चन येऊ शकतात। मग त्यावर आधारित हे सेशन आहे। यामध्ये आपण ग्रुप बी ला आता जो पेपर झाला होता त्याचे जे मराठीचे क्वेश्चन्स आहेत ते आपण एनालिसिस बघणार आहे आणि त्यावरनं अंदाज घेण्याचा प्रयत्न करणार आहे की आपण आपल्या अभ्यासाला कशा प्रकारची दिशा देणं गरजेचं आहे। म्हणजे थोडक्यात मी सांगणार आहे की तुम्हाला इतकं डीप जायचंय किंवा हे पण करायचंय। इन शॉर्ट म्हणजे अभ्यासाला तुमच्या एक चांगलं डायरेक्शन देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे। तर आपण पाहूया पहिला क्वेश्चन। फर्स्ट क्वेश्चन आहे, अवकृपा, अवगणना, अवगत, अवगुण या शब्दातील अव हा उपसर्ग खालीलपैकी कोणत्या भाषेतून आलेला आहे? बरोबर, कोणत्या भाषेतून विचारले, भाषा डायरेक्ट, आणि त्याचे काय विचारलेत, उपसर्ग विचारलेत। तर आपल्याला याचं उत्तर माहितीये की संस्कृत हे त्याचं उत्तर आहे। जे उपसर्ग असतात ते कोणकोणत्या भाषेतले असतात? स्टॉप कर। उपसर्ग जे असतात ते कोणकोणत्या भाषेतले असतात? संस्कृत उपसर्ग असतात, मराठी उपसर्ग असतात आणि फारसी अरबी उपसर्ग असतात। त्यातले मराठीचे जे उपसर्ग आहेत ना ते आपल्याला पाठच पाहिजे। अ, अन, आड, अद, अव, नि, पड, फट आणि भर हे मराठीचे तुम्हाला पाठ पाहिजेत। संस्कृतचे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा आणि फारसी अरबीचा आपल्याला अंदाज येऊन जातो। त्यातला फक्त सर जो आहे, सर हा उपसर्ग आपल्याला वाटू शकतो की मराठी असू शकतो, पण सर हा उपसर्ग कोणता आहे? फारसी अरबी आहे। त्यामुळे शब्द सिद्धी वाला जो चॅप्टर आहे त्या चॅप्टर मधले शब्द कसे तयार होतात? तर उपसर्ग साधित आणि प्रत्यय साधित असे शब्द तयार होतात। तर थेट क्वेश्चन उपसर्ग आणि भाषा, प्रत्यय आणि कोणत्या भाषेतले ते प्रत्यय, किंवा एखादा शब्द दिला असेल त्यामध्ये नेमका कोणता प्रत्यय दडलेला आहे किंवा कोणता उपसर्ग दडलेला आहे, हा आयोगाचा फेवरेट ट्रेंड आहे। ह्यावरती हमखास क्वेश्चन येत राहतात। त्यामुळे शब्द सिद्धी या चॅप्टरला तुम्हाला किमान रोज 30 तरी मिनिटं किंवा 40 तरी मिनिटं रोज रिव्हिजन करणं गरजेचं आहे, कारण त्यावरती हँड असणं जास्त गरजेचं आहे। त्यात कोणत्या भाषेतून शब्द आलेले आहेत, परप्रांतीय परकीय शब्द कोणते ते पण तुम्हाला माहिती असतं गरजेचं आहे। म्हणजे यासाठी या शब्द सिद्धी चॅप्टरसाठी तुम्हाला 30 ते 40 मिनिटं दररोज रिव्हिजन करणं गरजेचं आहे, इथून पुढे जोपर्यंत मुख्य परीक्षा येत नाही तोपर्यंत। तेव्हाच तुम्हाला त्यामध्ये ॲक्युरेसी येणार आहे। त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन बघा, चव्यप्राशन म्हणजे साक्षात बलच हे उदाहरण कोणत्या शब्दशक्तीचे आहे? आता वरती क्वेश्चन आला होता शब्द सिद्धीवरती, शब्द बनतो कसा यावरती, आणि आता क्वेश्चन आलाय शब्द शक्तीमध्ये। मग शब्द शक्ती म्हणजे काय? शब्दामध्ये जी ताकद असते की मल्टिपल अर्थ त्यातून निघण्याचे, त्याला आपण काय म्हणतो? शब्द शक्ती। जर एखादा शब्द आपण उच्चारला आणि डायरेक्ट आपल्याला एखादी थेट इमेज तयार झाली की एखादी वस्तू आहे किंवा एखादी प्रतिमा तयार झाली, म्हणजे थेट जो अर्थ आहे तोच जर निघत असेल तर त्याला आपण अभिधा म्हणतो। आणि जर एका शब्दातून खूप सारे अर्थ निघत असतील तर त्याला आपण व्यंजना म्हणतो। आणि एखाद्या शब्दातून मुख्य थेट तो अर्थ न घेता त्याला रिलेव्हंट दुसरा अर्थ घेणं गरजेचं असतं। अशी जेव्हा शब्दाची शक्ती आपण वापरतो तेव्हा त्याला आपण लक्षणा म्हणतो। हे झालं बेसिक। मग शब्द शक्तीमध्ये कशावर हा क्वेश्चन आहे? लक्षणावरती हा क्वेश्चन आहे। लक्षणा, आणि त्या लक्षणामध्ये पण दोन प्रकार असतात, निरूढा लक्षणा आणि प्रयोजनवती लक्षणा। प्रयोजनवती लक्षणाची पण दोन प्रकार आहेत, गौणी लक्षणा आणि शुद्धा लक्षणा। त्यातला शुद्धा लक्षणा म्हणजे ह्याचे 4 प्रकार आहेत। म्हणजे पहा, आयोग कुठे गेले? उपप्रकाराच्या उपप्रकारावरती आयोग जाऊन पोहोचले। मग शुद्धा लक्षणाचे 4 प्रकार, स्वरूपा शुद्धा, साध्यावसाना, उपादान आणि लक्ष्य लक्षणा। आता आपण शुद्धा लक्षणाचं डिटेल अनालिसिस बघूया। शुद्धा लक्षणामध्ये काय दिलेले त्यांनी पहा। सगळ्यात पहिला आहे स्वरूपा शुद्धा, दुसरा आहे साध्यावसाना, तिसरा आहे उपादान अजहल लक्षणा, तिसरा आहे लक्ष्य लक्षणा जहल लक्षणा। डन, एक एक घेऊन बघूया। स्वरूपा शुद्धा, आंबा खाणे म्हणजे बलसेवनच, हे वाक्य आंबा खाणे म्हणजे बलसेवनच। आणि स्वरूपा शब्दाचा अर्थ असतो आरोप। मग इथे काय केलेलं आहे? मुख्यार्थाचा
लक्षार्थावरती आरोप केलेला आहे. आंबा खाणे हे काय बलसेवनच आहे, ह्याचा आरोप आहे. त्याच्यामुळे हे काय सरोपा शुद्धा. साध्यावसान म्हणजे मुख्यार्थाला वगळलं जातं, गाळलं जातं, गायब केलं जातं. मग इथं तू साक्षात बलसेवनच करत आहे. मग इथं मुख्यार्थ काय होता आंबा खाणे, आणि आंबा खाणे इथं आलंय का त्या वाक्यामध्ये, सेकंड वाक्यामध्ये आलं नाही. म्हणजे त्याचं काय झालंय साध्यावसान झाले, म्हणजे त्याला आपण वगळलेलं आहे. त्यानंतर तिसरं बघा उपादान. उपादानलाच म्हणतो आपण अजहल लक्षणा. अजहत म्हणजे मुख्यार्थ सोडून, जहत म्हणजे मुख्यार्थ सोडून, आणि अजहत म्हणजे मुख्यार्थ न सोडता. मग हे अजहत आहे म्हणजे मुख्यार्थ न सोडता, म्हणजे इथं मुख्यार्थ असणार आहे. पानिपतावरती 1.25 लाख बांगडी फुटली. म्हणजे काय झालं रे, पानिपतावरती 1.25 लाख सैनिक धारातीर्थी पडले, असा त्याचा अर्थ आहे. आणि इथं मुख्यार्थ सुद्धा आलाय, पानिपतावरती 1.25 लाख बांगडी फुटली. आणि आता इथं बा जहल लक्षणा, मग इथं काय केलेलं आहे मुख्यार्थ सोडून. सगळा वर्ग हसला किंवा आम्ही गहू खातो, इथं मुख्यार्थाचा वापर केलेला नाहीये. गहू खातो म्हणजे डायरेक्ट थेट गहू खातो का, नाही, गहूने बनलेले पदार्थ आपण खातो. सगळा वर्ग हसला म्हणजे सर्व वर्गातील मुले हसली. मुले हा शब्द इथं म्हणजेच काय केलंय मुख्यार्थ सोडलेला आहे, मुले शब्दांचा वापर इथं केलेला नाहीये. आम्ही गहू खातो, पदार्थ गव्हापासून बनलेले पदार्थ खातो, ते पदार्थ काय केलेला आपण मुख्यार्थ सोडलेला आहे. म्हणजेच जहल लक्षणा किंवा लक्ष लक्षणा असा आहे. मग यावरतीच क्वेश्चन आहे बघा, चव्य प्राशन म्हणजे साक्षात बलच हे उदाहरण कोणत्या शक्तीचे आहे. मिळतं जुळतंय का रे, आंबा खाणे म्हणजे बलसेवनच, म्हणजे पहिलंच सरोपा शुद्धा. म्हणजे इथं लिहिताना जरी टायपिंग मिस्टेक झालेली असेल आयोगाकडून तरी आपल्याला माहिती की उत्तर काय येणार आहे सुद्धा सरोया. मे बी हा क्वेश्चन हॅशटॅग पण होऊ शकतो, पण ग्रामर मिस्टेक फक्त आहे आणि तेवढी अभ्यास करणाऱ्याच्या ते थोडं लक्षात येऊ शकतं, पण ग्रामर मिस्टेक आहे म्हणून हे टाळणं सुद्धा योग्य नाही. तिसरं बघा, शब्द उच्चारताच विशिष्ट आकृती व वस्तू आपल्या मनचक्षू पुढे येते तेव्हा त्या शब्दशक्तीला काय म्हणलं जातं. आताच मी सांगितलं, एखादा जेव्हा आपण शब्द उच्चारतो आणि त्याची थेट वस्तू आपल्या नजरेसमोर येत असेल तर त्याला आपण म्हणतो अभिधा. बरोबर, अभिधेचे पण काय आहेत 3 प्रकार आहेत, योग अभिधा, रूढ अभिधा आणि योग रूढ अभिधा. पण हे 3 प्रकार आहेत. जेव्हा कोणत्याही शब्दाची उत्पत्ती आपल्याला सांगता येते, उत्पत्तीने जेव्हा शब्दाचा अर्थ सांगता येतो त्याला आपण योग अभिधा म्हणतो. आणि रूढी किंवा परंपरेने एखादा शब्द आपण तसाच ऍज इट इज बोलतो तेव्हा त्याला आपण म्हणतो रूढ अभिधा. आणि उत्पत्ती सांगता येते परंतु अर्थ मात्र रूढीने घ्यावा लागतो त्याला आपण म्हणतो योग रूढ. फॉर एक्झाम्पल पंकज. पंकज म्हणजे बरोबर चिखलात जल म्हणाली. मग चिखलात काय काय जन्म घेतात, चिखलामध्ये खूप साऱ्या गोष्टी, कमळ पण जन्म घेतं किंवा इतर दुसरी फुलं पण जन्म घेतात, बरोबर ना, पंकज. पण आपण त्याचा योग रूढीने अर्थ काय घेतो, कमळ हाच अर्थ आपण घेतो. बरोबर, जरी इतर अनेक गोष्टी असल्या तरी आपण अर्थ मात्र कमळच घेतो. म्हणजे त्याची उत्पत्ती पण सांगता येते, आपल्याला उत्पत्ती सांगता येते पण अर्थ मात्र आपण रूढीने कमळ असाच घेतो. डन. 4था नंबरचा क्वेश्चन बघू आता. पुढीलपैकी कोणता शब्द प्रमाण लेखन नियमानुसार बरोबर आहे. बऱ्याचदा काय होतं रे आपल्याकडनं, बऱ्याचदा आपण शुद्ध शब्दाकडे निग्लेक्ट करतो, बऱ्याचदा आपण त्याचा सराव करत नाही तितका जितका करणं अपेक्षित आहे तितका. आपण काय करतो, फक्त क्वेश्चन पेपर जेव्हा आपण सॉल्व्ह करू तेव्हा तो क्वेश्चन हमखास आपला चुकतो. आपण जाऊन ते शब्द लिहून बघत नाही, ते शब्द आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत नाही, वारंवार त्याला आपण रिव्हिजन देत नाही. त्यामुळे आपली ॲक्युरेसी जी असते ना ती त्याच पद्धतीने आपली ॲक्युरेसी ढासळत असते. आणि आपण इथं नेमकं कोट्यावधी आहे का कोट्यावधी आहे इथंच जाऊन आपण कन्फ्यूज होतो बऱ्याचदा. त्यामुळे तुम्ही काय करायचंय, ह्या प्रश्नांना पण तुम्ही सिरियसली घ्यायचंय, ह्याचा पण तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्ही जी लिस्ट आहे, हे आलेले सर्व शब्द एका ठिकाणी जे ते असतील ते तर तुम्ही ते वाचायचे, ते लिहून काढायचे, त्याच्यावरचे जे क्वेश्चन्स आहेत ते पण सॉल्व्ह करायचे. असे क्वेश्चन सुद्धा आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचे ठरतात. त्याचं उत्तर आपल्याला माहितीये, उपहार गृह, कोट्यवधी, महात्म्य आणि अलंकारिक. म्हणजे उत्तर आहे फक्त ए बरोबर. बरोबर. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, शत्रूंचे सैन्य
समोरासमोर तळ ठोकून होती वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. डन. प्रत्यय घटित आहे, अंशाभ्यस्त आहे, पूर्णाभ्यस्त आहे किंवा उपसर्ग घटित आहे. बरोबर. समोरासमोर. तर शब्द जसे तयार होतात, शब्द सिद्धी या प्रकरणातले शब्द कसे तयार होतात त्यातला उपप्रकार आहे. बरोबर. इथं मी लिहूनच ठेवलेले, तुम्हाला दाखवतो. हे पहा. तीळ तीळ, पैसाच पैसा, वरचे वर, मधल्या मध्ये, खालच्या खाली आणि वावा. यात काय झालेले, यामध्ये शब्द जो आहे तीळ तीळ, तीळ तीळ शब्दरूप पुन्हा आला, पैसा पैसा शब्द पुन्हा आला, वर वर पैसा शब्द मधल्या मध्ये, खालच्या खाली आणि वावा हे शब्द पुन्हा रिपीट होतात, म्हणून याला म्हणतो आपण पूर्णाभ्यस्त शब्द. ऍज इट इज पूर्ण शब्द रिपीट झालेला आहे. फक्त मध्ये काय च आहे, चे आहे, ल्या आहे, च्या आहे, यांना तुम्हाला काय करायचंय, कन्सिडरेशन मध्ये घ्यायचं नाहीये. म्हणजे शब्द जो ऍज इट इज पुन्हा रिपीट होतोय त्याला आपण म्हणतो पूर्णाभ्यस्त शब्द. आणि इथे बघा, जेव्हा आपण शब्द रिपीट न करता त्याच्या जागी आपण दुसरा शब्द घेतो, म्हणजे समजा झाड बीड, आपण आता काय घेतलं इथं, ध्वनिरूप बी घेतला आपण, बरोबर ना, झाड बीड शब्द करताना. आता इथं शेजार पाजारी, तर आपण दुसरा निरर्थक शब्द वापर. पाजारी असा शब्दाचा काय अर्थ आहे का, निरर्थक शब्द येतो. अगळ पगळ, इथं पण निरर्थक शब्द आहे, पगळ नावाचा कोणता शब्द नाही. कागदपत्र, मग आता कागद तर आपल्याला माहितीये, साज पण आपल्याला माहितीये, साज म्हणजे सजणे, मुलीचे सजण्याचं साहित्य. पहिल्या नामाच्या अर्थाचा शब्द वापरला. आता पत्र म्हणजे पण काय, कागदाचंच पत्र असतं. शृंगार म्हणजेच काय, नटायचं साहित्य. म्हणजे ह्या दोघांचं मिनिंग कसं आहे, सिमिलर आहे, पण तरी सुद्धा हा शब्द कोणता आहे, अंशाभ्यस्त शब्द आहे. हे अंशाभ्यस्त शब्दाचे प्रकार आहे. आणि ते कसे तयार करायचे, तर त्याच्या ह्या 3 मेथड आहेत. सर्वात पहिला बी हा ध्वनी वापरून, दुसरा निरर्थक शब्द वापरून, तिसरा पहिल्या नामाच्या अर्थाचा शब्द वापरून, आणि त्यानंतर एक शेवटचं म्हणजे अनुकरण वाचक. तर बडबड, किरकिर, गडगडाट, फटफट, वर वर. इथं पण तुम्ही म्हणसाल की शब्द कसे झालेले, रिपीट झालेत. बडबड हा शब्द रिपीट झालाय, मग हा पूर्ण अभ्यस्त शब्द का नाही, तर हा पूर्ण अभ्यस्त शब्द ह्यासाठी नाही कारण हे अनुकरण वाचक आहेत, हे ध्वनिरूप आहेत. यातून एका ध्वनीचा बोध होतो, हे ध्वनिरूप आहेत, म्हणून ह्यांना आपण काय म्हणतोय, अनुकरण वाचक शब्द असं आपण म्हणतोय. डन. पाच नंबरचा क्वेश्चन झाला आपला. आता 6 नंबरचा क्वेश्चन बघा. माझ्याने हे काम होणार नाही, हे वाक्य खालीपैकी कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे. आपल्याला माहिती की कर्मणी प्रयोगामध्ये काय, कर्मणी प्रयोगामध्ये उपप्रकार आहेत. प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग, त्यानंतर शक्य कर्मणी प्रयोग, पुराण किंवा प्राचीन कर्मणी प्रयोग, नवीन कर्मणी आणि समापन कर्मणी. प्रधान कर्तृक कर्मणीमध्ये काय केलेलं असतं, कर्मणी प्रयोगामध्ये कर्माच्या दृष्टिकोनातून वाक्याची रचना असते. बरोबर. कारण तिथे प्रेफरन्स किंवा महत्व, प्रायोरिटी कर्माला असली पाहिजे. जेव्हा कर्त्याला प्रायोरिटी असेल तेव्हा तो कर्तरी प्रयोग असतो. डन. पण जेव्हा कर्माला प्रायोरिटी असेल तेव्हा कर्मणी प्रयोग असतो. डन. पण ह्या उपप्रकारामध्ये नेमकं घडतं काय, प्रधानत्व कर्त्यालाच दिलं जातं, त्यामुळे तो प्रधान कर्तृक कर्मणी आपण असा त्याचा उच्चार होतो. आणि त्यातला जो कर्ता असतो तो नेहमी तृतीय विभक्तीने त्याच्या कर्त्याला तृतीय विभक्ती जोडलेली असते. डन. आता शक्य कर्मणीमध्ये वाक्य जे असतं, शक्य कर्मणीमध्ये वाक्य जे असतं त्यात कर्त्याला एखादी क्रिया करणे शक्य होते किंवा एखादी क्रिया करणे शक्य होत नाही. एक तर पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये पण असू शकतं किंवा निगेटिव्ह वे मध्ये पण असू शकतं. त्यानंतर पुराण किंवा प्राचीन कर्मणी प्रयोग, यामध्ये जे एक्झाम्पल असतात ते संस्कृत मधले असतात आणि त्यामध्ये जे हा जो शब्द आहे त्यामध्ये मेन्शन केलेला असतो. त्यानंतर नवीन कर्मणी प्रयोगामध्ये काय होतं, कडून, कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलेला असतो, कडून, नवीन कर्मणी प्रयोगामध्ये. आणि समापन मध्ये एखादी क्रिया पूर्ण झाल्याचं वर्तवलेलं असतं किंवा एखादी क्रिया करून झालेली आहे असा त्यातून अर्थ प्रतीत होतो. तेव्हा कर्मणी प्रयोगाचे इथं आपल्याला उपप्रकार आहेत. तर माझ्याने हे काम होणार नाही, हे कसं आहे, मग शक्य कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. त्यानंतर 7 नंबरचा क्वेश्चन बघा. हट, किती बेचव आंबा आहे, या प्रकार ओळखायचा. बरोबर ना. तर प्रश्नार्थी येणार नाही कारण प्रश्नचिन्ह नाहीये, विधानार्थी येणार नाही,
बरोबर. उद्गारार्थी येईल कारण इथे उद्गाराचं चिन्ह आहे, पण उद्गारार्थी होकारार्थ का उद्गारार्थी नकारार्थ. पूर्ण वाक्याचा सेन्स बघा काय सांगतोय. हत असं म्हणलंय म्हणजे नकार दर्शवलेला आहे, कारण इथे खाली विरोधदर्शक छे, छट, हट, उ, हु, हम, तिरस्कार दर्शक दिक, थू, शोक दर्शक उ, अरे, आई. मग ह्या विरोध म्हणजे विरोध कशाला असतो, पण नकारार्थी विरोध असतो, त्यात शब्द दिलाय. बरोबर. त्याच्यामुळे तो काय आहे, नकारार्थी, उद्गारार्थी नकारार्थी आहे. 7वा. त्यानंतर 8व्या नंबरचा क्वेश्चन बघा. पुढीलपैकी मिश्र वाक्य कोणते. आता मिश्र वाक्य, एखादं वाक्य संयुक्त किंवा मिश्र होण्याकरिता, एखादं वाक्य संयुक्त किंवा मिश्र होण्याकरिता त्यामध्ये उभयान्वयी अव्यय असणं गरजेचं असतं. आता तो गावाला गेला, स्टॉप कर. तो गावाला गेला, तो गावाला गेला, मी परमेश्वराला वंदन करतो. यामध्ये कोणतंच उभयान्वयी अव्यय नाही. जो मुलगा अभ्यास करत नाही तो पास होणार नाही. बरोबर. हे येऊ शकतं. आणि पण हे प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्यय असते, आणि त्या प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययाने एखादं वाक्य जर जोडलं गेलं ते वाक्य कसं असणार आहे, ते वाक्य संयुक्त वाक्य असणार आहे. त्याच्यामुळे हे पण येणार नाही. उत्तर आपलं येणार आहे फक्त सी बरोबर. आणि त्यामध्ये जो मुलगा अभ्यास करणार नाही तो पास होणार नाही, जो आणि तो हे सर्वनाम आपण तिथं वापरलेले आहेत. एकतर उभयान्वयी अव्यय पाहिजे, क्रियाविशेषण अव्यय पाहिजे, किंवा सर्वनामाने ह्यानी काय होतात, वाक्य जोडली जातात. त्याला आपण संयुक्त किंवा मिश्र म्हणतो. संयुक्त वाक्य होण्यासाठी प्रधानत्व बोधक पाहिजे, ते नाहीये. त्याच्यामुळे हे कोणतं वाक्य आहे, हे मिश्र वाक्य आहे. आणि मिश्र वाक्यामध्ये दोन्ही जे स्टेटमेंट असतात, एक असतं प्रधान वाक्य आणि दुसरं त्याच्यावरती अवलंबून असलेलं वाक्य असतं, त्याच्यामुळे ते मिश्र वाक्य आहे. आणि संयुक्त वाक्यामध्ये दोन्ही वाक्य कशा असतात, प्रधानच असतात, आणि ते अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात, एकमेकांवरती त्यांचा काही संबंध नसतो. आता 9व्या नंबरचा क्वेश्चन बघा. पाऊस पडला असता तर पिके चांगली आली असती. वाक्य कोणत्या प्रकारचं आहे. पुन्हा आता जर तरचं वाक्य आहे म्हणजे अट दर्शवत आहे, आणि ते संकेतार्थी वाक्य आहे. डन. वाक्य कोणत्या प्रकारचं आहे त्यावरती क्वेश्चन होता. आता क्रियापदाचे जे अर्थ असतात ना, त्यावरनं वाक्याचा प्रकार पण कळता येतो. मग इथं दिलेला आहेत काय, क्रियापदाचे अर्थ दिलेत. क्रियापदाचे अर्थ, क्रियापदाचे किती अर्थ आहेत, 4 अर्थ आहेत क्रियापदाचे. एक स्वार्थी, विद्यार्थी, आज्ञार्थी आणि संकेतार्थी. स्वार्थी वाक्यातनं काय रे, स्वार्थी क्रियापदातून काय कळतं, फक्त काळाचा बोध होतो. आणि विद्यार्थी वाक्यातून इच्छा, कर्तव्य, योग्यता, शक्यता त्याचा बोध होतो. म्हणजे विद्यार्थी वाक्य ओळखायचं कसं, तर त्याच्या शेवटी वा, वि, वे असं असेल, आणि वाक्य जर निगेटिव्ह असेल तर नये हा शब्द असतो. डन. आणि ल पाहिजे असं जर शब्द असेल तर ते पण कसं असतं, विद्यार्थी वाक्य असतं. आता आज्ञार्थी बघा, आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी एकतर थेट मूळ धातू येईल, किंवा आ, उ, ओ ह्या क्रियापदाच्या शेवटी हे येतील, आ, उ, ओ. आणि जर वाक्य निगेटिव्ह असेल तर नका, नको असं असणार आहे. डन. आणि संकेतार्थी अट, संकेतार्थी वाक्य असण्यासाठी त्याच्यामध्ये अट दडलेली पाहिजे. हे वाक्याचे 4 काय आहेत, अर्थ आहेत. आता नेक्स्ट बघा क्वेश्चन. 10व्या नंबरचा क्वेश्चन बघा. बोलणाऱ्याची माती सुद्धा विकली जाते, पण न बोलणाऱ्याचे सोनेही पडून राहते. आता पण आले परत, आणि हे प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्यय, आणि प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले वाक्य हे कायम संयुक्त वाक्य असते. बरोबर. आणि त्यातलं एक वाक्य दोन्ही वाक्य कसे असणार आहेत, दोन्ही वाक्य प्रधान वाक्य असणारे आणि अर्थाच्या दृष्टीने एकमेकांवरती अवलंबून नसणार आहेत. सुदेशची टवाळी करणे रमेश कधी बंद करील. आणि शब्दसमूहासाठी योग्य वाक्य प्रचार निवडायचा आहे. आणि ह्याचं उत्तर आहे टोपी उडवणे. आपण म्हणतो ना टोपी उडवणे म्हणजेच काय, थट्टा करणे किंवा काय, टवाळी करणे. आता 12 नंबरचा क्वेश्चन बघा. जीव मुठीत धरणे या वाक्य प्रचारासाठी समानार्थी वाक्य प्रचार अचूकतेने ओळखायचे. गर्भगळीत होणे, अंगावरती काटा उभा राहणे, फेफे वळणे आणि बोबडी वळणे, सर्वच्या सर्व पर्याय काय, जीव मुठीत धरणे यासाठी बसतात. बरोबर. आता बघा पुढील समानार्थी वाक्य प्रचाराच्या चुकीच्या जोड्या ओळखायच्या आहे. पाणी पाजणे म्हणजे तहान भागवणे होतो का, नाही. पाणी पाजणे म्हणजे एखाद्याला काय पराभूत करणे किंवा त्या एखाद्याचा इंगा जिरवणे अशा अर्थाची म्हण आहे. डोक्यावरती मिरा वाटणे म्हणजे डोक्यावरती बसणे, हे बरोबर आहे. जास्तच अति करणे, हात मिळवणी करणे म्हणजे नमस्कार करणे होतो का, नाही. आकाश पाताळ एक करणे म्हणजे अकांड तांडव करणे, हे बरोबर आहे. तर चुकीचे ओळखायचे म्हणजे अ आणि क.
तिसऱ्या नंबरचे जे उत्तर आहे. आकाश पाताळ एक करणे, अकांड तांडव करणे म्हणजे सर्व काही करून पाहणे असं त्याच्या अर्थाची, आणि हात मिळवणी करणे म्हणजे करार करणे. बरोबर. आता संघाला आलेल्या अपयशाचा सारा दोष नियामक मंडळाने कर्णधाराला दिला. वाक्यातील अधोरेखित शब्दातील आशय सूचित करणारा वाक्यप्रचार ओळखायचा आहे. डन. खोड मोडणे, खो घालणे, खून गाठ बांधणे, खापर फोडणे. बरोबर. काय उत्तर देणार आहे? खापर फोडणे. माहिती असूनही काहीच माहिती नाही असे दाखवणे म्हणजे कानावरती हात ठेवणे. PYQ हे. बरोबर. नेक्स्ट बघा. मन पूर्ण करा. घर सावर तर मने कोणाडे किती. मन. तर हे जे मनी आहेत आणि जे वाक्यप्रचार आता येत आहेत ते तुम्ही कुठनं करणं अपेक्षित आहे? तुम्ही सगळ्यात पहिला फर्स्ट प्रायोरिटी काय देणं गरजेचं आहे की आयोगाचे जे PYQ आलेत बॅकचे सगळ्यात पहिला ते करणं गरजेचं आहे. त्यावरती हँड मिळवणं गरजेचं आहे. आणि ते जर तुम्ही एकदम परफेक्टरित्या एकदम अभ्यासले आणि वाचून काढले आणि थोडंसं लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तर तेवढं वोकॅब इनफ आहे. तेवढं, त्याच्यापेक्षा जास्त काही करायची गरज नाही. त्यालाच एवढा चांगलं पॉलिश करा. त्याच्यावरच क्वेश्चन आला तर तो चुकला पाहिजे नाही. आणि त्यातून जो सेन्स डेव्हलप होणार आहे ना तुम्हाला, तो सेन्स तेवढा सेन्स इनफ आहे की एक्झाम मध्ये अननोन जरी कुठल्या गोष्टी आल्या त्याचा आपल्याला अर्थ जुळून जातो. आणि फार फार तर तुम्हाला खूप जास्त करायचं गरज आहे तर शब्दरत्न हे पुस्तक वाचा. त्यातले सिलेक्टेड टॉपिक पहिला घ्या आणि ते वाचून काढा. मोरा वाळंबे सरांचं शब्दरत्न. आता हे पहा. उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणजे या म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे. विचार न करता बोलणे. कसंही बोलतोय, अविवेकीपणाचं बोलणं बोलतोय, अजिबात विचार करत नाही. आता बघा. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. ही तर बोली भाषेतली म्हणे. आपण नेहमी ह्या बोली सहज बोलून जातो. तो म्हणतो माझंच खरं. आता दिव्याखाली अंधार हे काय? परत PYQ आणि खूप वेळा 2-3 वेळा विचारलेला PYQ आहे. दिव्याखाली अंधार म्हणजे मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष असतातच. ब स्टेटमेंट बरोबर आहे. PYQ आहे. 500 रुपये हा पण PYQ आहे. 500 रुपये ही देखील मोठी रक्कम नव्हे. ह्याचं होकारार्थी करायचंय. जेव्हा पण आपण केव्हा नकारार्थीपासून होकारार्थी किंवा होकारार्थीपासून नकारार्थी वाक्याचं रूपांतर करतो तेव्हा त्याचा अर्थ जो आहे तो कायम ठेवावा लागतो. 500 रुपये ही काही लहान रक्कम नव्हे म्हणजे ही रक्कम कशी आहे? ही देखील मोठी रक्कम आहे असा त्याचा अर्थ होतो. आता उपसर्ग साधित शब्दाचा अचूक पर्याय ओळखा. आताच मी तुम्हाला सांगितले की शब्दसिद्धी जो चॅप्टर आहे आपला तो आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. त्यातले उपसर्ग, प्रत्यय तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यावरती तुमची कमांड असणं गरजेचं आहे. तर अतिशय, आकर्षक, नास्तिक, प्रताप ह्यामध्ये सगळ्यांमध्ये आहे उपसर्ग आहे. अनुरूप, उद्देश, पराजय, सुकाळ ह्यामध्ये पण आहे. उपयोग, अपराध, सुलभ, विजय, नियुक्त, दुर्जन, अवजड, अवमान म्हणजे या सर्वांमध्ये काय आहे? उपसर्ग दडलेला आहे. आता 22 नंबरचा क्वेश्चन बघा. लाडी गोडी, ओळख, देख हे अंशाभ्यस्त शब्दाच्या कोणत्या प्रकाराची उदाहरणं आहेत? अंशाभ्यस्त आहेत. बरोबर. मी मगाशीच काय दिलं यांचं एक्सप्लेनेशन प्रॉपररित्या दिलेलं आहे. पूर्ण अभ्यस्त, अंशाभ्यस्त आणि अनुकरण वाचक हे 3 प्रकार असतात अभ्यस्ताच्या. बरोबर. 23 नंबरचा क्वेश्चन बघा. गुण शब्दाचे विविध अर्थ असलेला शब्द वापरून बनवलेलं अचूक वाक्य कोणतं? या आयोगाने काय PYQ मध्ये विचारलं होतं? असा शब्द पात्र विचारला होता. पात्र. आणि त्याचं उत्तर देखील ऑल ऑफ द अबाव होतं. जर तुम्ही PYQ चांगल्या प्रकारे स्टडी करत असाल, अभ्यासत असाल तर असे क्वेश्चन तुम्हाला त्या प्रिव्हियस सेन्सने आरामात टॅकल करता येतात. पण तेवढी पकड किंवा तेवढा हँड तुमचा PYQ वर असणं गरजेचं आहे. आता गुण शब्दाचे विविध अर्थ असलेला शब्द वापरून बनवलेलं अचूक वाक्य ओळखायचे. राम सद्वर्ती पुरुष होता म्हणजे गुणी पुरुष होता. कारले कडूच त्याचा मूळ स्वभाव जाणार नाही. मूळ स्वभाव म्हणजे त्याचा गुण जाणार नाही. संगीताने 10वीत चांगले अंक म्हणजे काय? गुण मिळवले. सुमनच्या हाती पाळण्याची दोरी आली. ह्यात पण काय? गुण शब्द आहे. पण आपल्याला पेपरमध्ये ह्यावरती क्वेश्चन आपण करू शकतो की बाबा हे तर मला काय बरोबर वाटत नाहीये किंवा मला तेवढा सेन्स डेव्हलप होत नाहीये. पण हिंमत कधी होणार आहे तुमची की ऑल ऑफ द अबाव घ्यायची? जर तुम्ही चांगल्या पद्धतीने PYQचं स्टडी केलेलं असेल आणि ह्यावर आलेला पात्र नावाचा जो पात्रवरती जो आलेला क्वेश्चन आहे तो जर तुम्ही टॅकल केला असेल तर तुम्ही सहजच याचं ऑल ऑफ द अबाव उत्तर करणार. बरोबर. त्यानंतर बघा. देवालय शब्दाच्या संधीचा कोणता प्रकार आहे? तर हा प्रकार स्वरसंधीचे प्रकार आहेत ना त्यातला हा क्वेश्चन आहे. स्वरसंधीचे 5 प्रकार पडतात. बरोबर. सजातीय, विजातीय, वृद्ध्यादेश,
यनादेश आणि अयादी आदेश. ते कोणते 5 प्रकार आहेत ते इथं बघूयात, आपण लिहूनच ठेवलेले आहेत. सजातीय, विजातीय, वृद्धादेश, यनादेश आणि अयादी आदेश. अयादी आदेश. बरोबर. मग सजातीय बद्दल थोडं बोलूया, कारण ह्याचं उत्तर काय, देवालय, देव अधिक आलय. मी लिहून देतो आधी, देव अधिक आलय. ह्यातला अ आहे आणि ह्यातला आ आहे, आणि याबद्दल काय तयार होतोय, आदेश, आज आदेश तयार होतोय. आ म्हणजे हे दीर्घत्व स्वर संधीचं उदाहरण आहे. म्हणजेच सजातीय, सजातीय येत नाही स्वर, सजातीय संधीचे उदाहरण आहेत. उत्तर जर एक आहे. बरोबर. थोडं एक्सप्लेन करतो. सजातीय मध्ये काय होते, सजातीय म्हणजेच दीर्घत्व स्वर संधी. बरोबर. सजातीय मध्ये काय होतंय, अ साठी आ येतोय, ई साठी ई येतोय, पण हा ई कोणता आहे, हा दीर्घ आहे, हा पण दीर्घ आहे, आणि हा उ पण कसा आहे, दीर्घ आहे. म्हणजे जो आदेश, जो नवीन आदेश तयार होतोय तो कायम काय असतोय, दीर्घ असतोय. म्हणून ह्याला दीर्घत्व संधी पण म्हणतात किंवा सजातीय संधी पण म्हणतात. आणि सूर्य अधिक असतं सूर्यास्त, मुनी अधिक इच्छा मुनिच्छा, आणि गुरु अधिक उपदेश गुरुपदेश. हे तुम्हाला एक्झाम्पल पण दिलेले आहेत. आणि त्यात विजातीय मध्ये वेगळे वेगळे स्वर एकत्र येतात. बरोबर. विजातीय मध्ये, वृद्धादेश मध्ये दोन मात्रा एक काना असा शब्द जर तयार झाला तर तो विजातीय असतो. बरोबर. त्यानंतर यनादेश बघा, ई रु लु उ चा उच्चार जेव्हा य र लव प्रमाणे होतो तेव्हा त्याला आपण म्हणतो यनादेश. म्हणजे काय होते रे, स्वरांचा उच्चार व्यंजनांसारखा होतो तेव्हा त्याला आपण यनादेश म्हणतो, आणि व्यंजनांचा उच्चार जेव्हा स्वरांसारखा होतोय तेव्हा आपण त्याला संप्रसारण असं म्हणतो आहे. आणि आदेश तयार होताना ईच्या जागी अ घेतो आपण. बरोबर. त्याला आपण यनादेश म्हणतोय. आणि अयादी आदेश म्हणा, संयुक्त स्वर येत नाही, ए ऐ ओ औ यांच्या जागी कोणताही स्वर दुसरा आला यांच्या समोर तर त्याच्या जागी आदेश कोणता तयार होतो, ऐ आय औ आव हे नवीन आदेश तयार होतात. म्हणून त्याला अयादी आदेश आपण असं म्हणतोय. डन. हे स्वर संधीचे आपण सब टाईप बघितले, क्विक रिव्हिजन केले आपण त्याची. बरोबर. आता इथं बघा, य हा वर्ण पुढीलपैकी कोणत्या गटात बसतो. य र ल व अर्धस्वर आहे. बरोबर. अर्धस्वर आहे. इथं बघा अर्धस्वरांबद्दल दिले, य र ल व हे आहेत काय, हे आहेत व्यंजने, पण यांचा उच्चार स्वरांसारखा होतोय, म्हणून त्याला आपण अर्धस्वर असं म्हणतोय किंवा अंतस्थ असं म्हणतोय. आणि ईशत वृत्त ही त्याची दोन नाव आहेत, अंतस्थ किंवा ईशत वृत्त. डन. आता 26 नंबरचा क्वेश्चन बघा, सुरेश गीत गातो या वाक्याचे रीती काळात अचूक रूपांतर असलेले वाक्य ओळखा. रीती काळ ओळखायचंय, थोडक्यात इथं मी काळ दिलेले आहे. काय बघा, साधा काळ जो असतो तो वाचतो, वाचले, वाचेन. वाचतो काय, वर्तमान. वाचले काय, भूतकाळ. वाचेन म्हणजे काय, भविष्यकाळ. हे साधे काळ आहेत. त्यानंतर अपूर्ण काळ, यामध्ये क्रिया पूर्ण झालेली नसते. खेळत आहे, अजून काय प्रोसेस कंटिन्युएशन मध्ये आहे, म्हणजे खेळत आहे, खेळत होता. भूतकाळात खेळत होता, कंटिन्युएशन मध्ये आहे. भविष्यामध्ये खेळत असेल, कंटिन्युएशन कुठे आहे, भविष्यात आहे, म्हणजे क्रिया पूर्ण झालेली नाहीये, म्हणजे अपूर्ण आहे, म्हणून अपूर्ण काळ. त्यानंतर पूर्ण काळ बघा, खाल्ला आहे, क्रिया पूर्ण झाली. वर्तमान काळात क्रिया पूर्ण झाली, खाल्ला होता. भूतकाळात क्रिया पूर्ण झाली, खाल्ला असेल, भविष्यात क्रिया पूर्ण होणार आहे, अशा अर्थ आहे, म्हणजे तो पूर्ण काळ. त्यानंतर वाचत असतो. आता यात काय, रीती भूतकाळामध्ये एखादी क्रिया सतत घडत असते. सततचा जिथे म्हणजे वारंवारचा जिथे उल्लेख असतो त्याला आपण रीती काळ असं म्हणतो. वाचत असतो म्हणजे कंटिन्यू वर्तमान काळामध्ये तो वाचतोय, येतोय आणि प्रोसेस कंटिन्यू फॉलो करतोय, म्हणजे हे वर्तमान काळी आहे. वाचत असे किंवा वाचित अशी पास्ट मध्ये किंवा भूतकाळामध्ये एका ठराविक पिरियडमध्ये तो नियमित ती क्रिया करत होता, त्यामुळे ते वाचत असे किंवा वाचित अशी. आणि वाचत जाईल म्हणजे भविष्यामध्ये तो एका पर्टिक्युलर टाइम मध्ये ती क्रिया काय करणार आहे, सतत करत राहणार आहे, त्या अर्थाने आहे. म्हणून रीती काळ म्हणजे सतत क्रिया घडत असते. डन. 26 नंबरचा क्वेश्चन झाला. आता 27 नंबरचा क्वेश्चन बघूया. खालील शब्दयोगी अव्ययांच्या योग्य जोड्या अचूक पर्याय ओळखा. आणि ह्याचं उत्तर काय, सर्व पर्याय चूक आहे. ह्या क्वेश्चन साठी पण तुम्हाला आता तयार राहणं गरजेचं आहे. आतापर्यंत आपण म्हणत होतो की सगळा क्वेश्चन कसा असतो, पॉझिटिव्ह सेन्स मध्ये सेट केलेला असतो. ऑल ऑफ द अबाव उत्तर असतात किंवा दोन्ही बरोबर अशी उत्तर असतात. जास्त निगेटिव्ह पेपर सेट होत नाही. पण असं प्रमाण किती असतं मित्रांनो, खूप कमी प्रमाण असतं. त्यामुळे तुमचा अभ्यास कसा पाहिजे, अचूकतेने अभ्यास तुमचा पाहिजे. डन. आता हे काय सोपं होतं, शब्दयोगी अव्यय आणि त्यांचे प्रकार होते. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, नामा सर्वनामाला
जोडून येणाऱ्या क्रियाविशेषण अव्ययांना आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो. ते नामा सर्वनामांना जोडून येतात आणि वाक्यातील इतर शब्दांशी त्यांचा संबंध आपल्याला दर्शवतात. म्हणजेच काय, त्यांना आपण म्हणतो शब्दयोगी अव्यय. बरोबर. आता फॉर एक्झाम्पल झाडा वर आणि असं आलं की झाडा वर. आता वरती शब्दयोगी अव्यय आहे, वर हा शब्द वरती शब्दयोगी अव्यय आहे आणि खाली मात्र क्रियाविशेषण अव्यय आहे. जर तो शब्दाला जोडून आला तर तो शब्दयोगी अव्यय ठरतो आणि जर तो जोडून आला नाही तर तो क्रियाविशेषण अव्यय ठरतो. आणि त्याचे काय दिलेले तिथे उपप्रकार दिलेले आहे. आता ठाई, पाशी, नजीक, समीप हे स्थलवाचक मध्ये जाईल. शिवाय, खेरीज, विना, वाचून हे व्यतिरेक मध्ये जाईल. म्हणजे त्याला सोडून, त्याच्या विना. बरोबर. म्हणजे एक पर्टिक्युलरली व्यक्ती आहे त्याला स्किप करायचं म्हणजे व्यतिरेक वाचक. बद्दल ऐवजी जागी बदली म्हणजे विनिमय वाचक. एखादी वस्तू मी समोरच्या व्यक्तीला दिली, समजा मी पैसे दिले आणि त्या व्यवहारामध्ये बदल्यातून मी एखादी वस्तू विकत घेतली, म्हणजे आमच्या दोघांमध्ये विनिमयाचा व्यवहार झाला म्हणजे बद्दल ऐवजी जागी आणि बदली. सहचर्य वाचक मध्ये सहसंगे, सकट, सहित एखादी व्यक्ती असेल किंवा एखादी वस्तू असेल त्याच्याशिवाय आपलं काम होणं अशक्य आहे, अशा वेळी आपण त्याला घेऊनच जातो म्हणजे त्याच्या संगे, त्याच्यासह, त्याच्या सकट म्हणजे ते काय आहे, सहचर्य वाचक. म्हणजे वरीलपैकी सर्व चूक आहेत. आता 28 नंबरचा क्वेश्चन बघा. कळत न कळत, येऊन जाऊन. ए हा धातू आहे, जा हा धातू आहे, कळत हा धातू आहे. बरोबर. मग यामध्ये हे काय धातू आहेत आणि पुढीलपैकी कोणत्या क्रियाविशेषण येत नाही, तर ही धातू साधित क्रियाविशेषणे आहेत. डन. धातू साधित म्हणजे काय? धातू साधित म्हणजे असा क्रियावाचक शब्द जो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही त्याला आपण धातू साधित असे म्हणतो. आणि जर तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल तर त्याला आपण म्हणतो क्रियापद. डन. आता लागी हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील शब्दयोगी अव्यय आहे, तर हे कसं आहे, दिक्वाचक आहे. प्रत, प्रतीकडे, लागी हे दिक्वाचकची उदाहरणं आहेत. म्हणजे शब्दयोगी अव्ययावरती आयोग बघा, आयोगाने सलग 2 क्वेश्चन विचारले आहेत. वकिली, सौंदर्य, दास्य, गारवा ही कोणत्या प्रकारची नामे आहेत? ही भाववाचक नामे आहेत. नामाचे प्रकार किती रे? 3. सामान्य नाव, विशेष नाव, भाववाचक नाव. भाववाचक नाव आपण कसं ओळखणार? भाववाचक नाव आपण ओळखतो स्थिती, गुण आणि क्रिया यावरून आपण भाववाचक नाव ओळखत असतो. गुण, स्थिती आणि क्रिया. डन. या तिघांवरून भाववाचक नाव आपल्याला ओळखायला येतात. आणि आपल्याला प्रत्यय पण माहिती, यत, व, पण, पणा, ताई, की, गिरी, वाय हे प्रत्यय जर नामाला लागले तर ते काय असतं? भाववाचक नाव असतं. आता 31 नंबरचा क्वेश्चन बघा. पुढीलपैकी कोणते वाक्य केवल वाक्य नाही विचारले? नाही. वारा आला हे केवल वाक्य आहे, उभ्यान्वय अव्यय नाही त्यामध्ये. रामभाऊच्या कुंदाने काल बाजारातून हिरवे कागद आणले, यात पण उभ्यान्वय अव्यय नाहीये. कनकमल शेठच्या कानावरती काल दरोडा पडला, घरावरती काल दरोडा पडला, यात पण उभ्यान्वय अव्यय नाहीये. म्हणजे सलग 3 मध्ये उभ्यान्वय अव्यय नाहीये. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 4. हे पुस्तक फाटकेच होते, हे मला आत्ता आठवले. यामध्ये काय आहे? हे वाक्य कसं आहे? हे वाक्य मिश्र वाक्य आहे, कारण यामध्ये एक नामवाक्य दडलेलं आहे. नामवाक्य दडलेलं आहे. आणि ते नामवाक्य कोणते? हे पुस्तक फाटकेच होते, हे काय आहे? नामवाक्य आहे. म्हणजे हे वाक्याच्या कर्त्याच्या जागी एक अख्खं वाक्य आलेलं आहे, त्यामुळे ते कसं आहे? नामवाक्य आहे. डन. मिश्र वाक्यातले जे प्रकार आहेत, नामवाक्य, विशेषण वाक्य किंवा क्रियाविशेषण वाक्य, त्यावरती तो क्वेश्चन होता. आता 32 नंबरचा क्वेश्चन बघा. मी एकही पत्र तुम्हाला अलीकडे लिहिले नाही, वाक्यातील कर्म, विधेयपूरक आणि विधेय विस्तार ओळखायचा आहे. हे घटक कोणते? आता वाक्यातलं विधेयपूरक, कर्म आणि विधेय विस्तार ओळखायचंय. वाक्यात लिहिले नाही हे काय आहे? वाक्याचं हे क्रियापद आहे म्हणजे विधेय आहे. आणि अलीकडे काय आहे? विधेय विस्तार आहे. आणि अलीकडे कुठे आहे? पत्र. आणि आता कर्म विचारले, न लिहिलेले काय? हे कर्म आलं ना, म्हणजे पत्र. आपण प्रश्न विचारतो, नारा नारी कोण? नारा नारी कोण? न्याची क्रिया कोणावर घडते? मग आपल्याला कर्म मिळतो. आणि लेले काय? याने आपल्याला प्रत्यक्ष कर्म मिळतो. बरोबर. तर न लिहिलेले काय? तर ते पत्र आहे म्हणजे ते कर्म आहे हा ना. आणि विधेयपूरक जेव्हा अप्रत्यक्ष असतं कर्म,
त्याला आपण काय म्हणतो, विधेयपूरक असं म्हणतो. मग प्रत्यक्ष कोणतं आहे इथं, तुम्हाला हे अप्रत्यक्ष आहे आणि पत्र हे काय प्रत्यक्ष आहे. आता 33 नंबरचा क्वेश्चन बघा. संजयला आईची आठवण येते, तिचा कंठ दाटून येतो, मिश्र वाक्यात रूपांतर करायचंय. बरोबर, इथं व आलंय म्हणजे प्रधानत्व बोधक उभयान्वय आलं, म्हणजे हे वाक्य संयुक्त आहे. जेव्हा संजयला आईची आठवण येते तेव्हा तिचा कंठ दाटून येतो, हे येऊ शकतं. आणि आहे म्हणजे हे पण प्रधानत्व बोधक, आणि हे तर पूर्ण केवल वाक्य आहे. केवल वाक्याला दुसरं नाव काय रे, केवल वाक्याला शुद्ध वाक्य देखील म्हणतात, आणि त्यात उभयान्वय अव्यय नसतं. जेव्हा तेव्हा म्हणजे जेव्हा तेव्हा आले म्हणजे क्रियाविशेषण अव्ययाने जोडलेलं वाक्य हे कोणतं असतं, मिश्र वाक्य असतं. ही लाईन अंडरलाईन करून ठेवा. हा आंबा चांगला निघाला वाक्यातील पूरक ओळखायचंय. पूरक म्हणजे काय रे, जेव्हा वाक्यातील कर्ता आणि कर्म हे वाक्य पूर्ण करण्यासाठी, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी असमर्थ ठरतात, तेव्हा वाक्यामध्ये कोणता तरी एक नवीन शब्द येतो आणि तो वाक्याचा अर्थ पूर्ण करून टाकतो. त्याला आपण काय म्हणतो, विधानपूरक असं म्हणतो आपण. डन. हा आंबा निघाला, काय निघाला, वाक्याचा अर्थ नाही निघत ना, त्यामुळे हा आंबा कसा निघाला, चांगला निघाला. मग या वाक्यात चांगला हे काय आहे, सी, फक्त सी बरोबर, हे पूरकाचं कार्य करते. चित्रपटातील नायकाप्रमाणे दिसण्यासाठी शरीराला न झेपणारा अतिव्यायाम केल्याने समीरला खूपच दुखापत झाली. मन ओळखायची. मन, अति तिथे माती. अति केला ना त्यांनी, व्यायाम कसा केला त्यांनी, अतिव्यायाम केला. आता बघा उतार्यावरचा क्वेश्चन आहे. उतारा तुम्ही जनरली, आता बरेच जण कसं पूर्ण उतारा वाचून नंतर ना त्याचा सेन्स आत्मसात करतात आणि मग नंतर टॅकल करायला जातात, ज्याची त्याची पद्धत आहे. पण मी माझी पद्धत सांगून देतो. मी सहसा पूर्ण वाचून वेळ वायाला घालवण्यावरती विश्वास ठेवत नाही. मग मी पटकन क्वेश्चन्स बघतो आणि क्वेश्चनच्या रिलेव्हंट, जर क्वेश्चन खूप सोपे असतील तर कधीतरी उतारा वाचायची गरजही पडत नाही, अंदाज येऊन जातो काय असेल काय नसेल. पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही काय प्रश्न वाचायचे, त्याचा रिलेव्हन्स पॅसेजमध्ये शोधायचा आहे आणि पटपट उत्तर मार्क करायची आहेत. मराठीला ही मेथड चालेल. कदाचित इंग्लिशला तुम्हाला तो लाईन टू लाईन वाचावा लागेल. मराठीत पूर्ण पॅसेज लाईन टू लाईन न वाचता वरती जरी वाचलं तरी काम होतं. बरोबर. आता इथे बघा, स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रात राष्ट्रवादी विचार प्रवाह किती होते. बरोबर ना. इथं दिलंय जहाल आणि मवाळ ते होतेच, ते सोडून आगरकरांचा या दोनोहून तत्वतः खासचा निराळा म्हणजे तिसरा. मग आलं का 3 उत्तर. बरोबर. त्यानंतर ना बघा, वास्तवलक्षी विवेकनिष्ठ व्यक्तिवादी हे कोणत्या राष्ट्रविषयक विचारांचे प्राणतत्व होते. हे सगळं आगरकरांबद्दल दिलेलं आहे. इथं वास्तवलक्षी विवेकनिष्ठ व्यक्तिवादी हे राष्ट्रविषयक विचारांचे प्राणतत्व होते आणि आगरकरांबद्दलच बोलले, त्याच्यामुळे हे आगरकर बी उत्तर येईल. आगरकरांसमोर कोणता जागतिक आदर्श होता. इथं पा, आगरकरांच्या राष्ट्रनिष्ठेत अर्थातच संकुचित स्वार्थबुद्धीचा, तत्वशून्य. आता बघा, ग्लॅडस्टन, रिपन, ब्राईट, ब्रँटलॉ आणि ह्यूम अशा उदारमतवादी चिंतकांचे आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर होता. म्हणजे उत्तर काय येणार आहे, उदारमतवादी. हे त्याचं काय येणार आहे, उत्तर येणार आहे. नेक्स्ट बघा, आगरकरांच्या विचारांचा मध्यबिंदू कोण होता, केवळ माणूस. हे तर काय डायरेक्ट पॅसेज मध्ये दिलेलं आहे. साहजिकच माणूस हा त्यांच्या समग्र विचार मध्यबिंदू ठरला. त्यानंतर वरील उतारा वाचून आगरकरांना कोणती उपाधी देणे समर्पक ठरेल. यासाठी मला पॅसेज वाचायची गरज नाहीये. जेचा अभ्यास चांगला असेल तर आगरकरांना काय म्हणतो आपण, बुद्धी प्रामाण्यवादी. अनेकच शब्द बुद्धीवरती आहे, बुद्धिवादी समाज सुधारक. डन. आता इथं पहा 41 नंबरचा क्वेश्चन, नाही 41 नंबरचा क्वेश्चन, एकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप. आता मला कळले पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप, मग लगेच तुम्हाला दाखवतो. पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप कसं असतं. खांब खांबास म्हणजे अकारांताचा आकारांत, घोडा घोड्याला आकारांताचं याकारांत, धोबी धोब्याला ईकारांताचं याकारांत, भाऊ भावाने उकारांताचं वाकारांत. मग इथं विचारले एकारांत पुल्लिंगी आहे का, एकारांत पुल्लिंगी नाही. आपण जे पुल्लिंगी नामे पाठ केली आहे त्यामध्ये एकारांत पुल्लिंगी नामच नाही. पण देशपांडे हे कुलनाम एकारांत आहे आणि त्याचं देशपांड्यांना असं काय होतंय, सामान्य रूप होतंय. म्हणजे याकारांत हे उत्तर असणार आहे. डन. आता इथे बघा 42 नंबरचा क्वेश्चन, अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्ण विराम आणि सहयोग चिन्ह. बरोबर. 2 शब्द जोडताना 2 छोटी वाक्य जोडण्यासाठी काय वापरतो आपण, अर्धविराम वापरतो. अचं 2. एकाच जातीचे अनेक शब्द असल्यामध्ये आपण स्वल्पविराम वापरतो 3. सहयोग चिन्ह आपण केव्हा वापरतो, 2 शब्द जोडताना, प्रेमविवाह. आणि अपूर्ण विराम आपण वाक्याच्या अपूर्ण विराम आपण केव्हा वापरतो,
एकच मिनिट हा. परत एकदा बघा, ए स्टॉप कर. आता 42 नंबरचा क्वेश्चन बघा. विरामचिन्हांवरती क्वेश्चन आहे आणि विरामचिन्हांना पण आपण दुर्लक्ष करणार नाही आहोत. अर्धविराम, दोन छोटी वाक्य जोडण्यासाठी. स्वल्पविराम, एकाच जातीचे अनेक शब्द असल्यावर आपण काय वापरतो? स्वल्पविराम वापरतो. आणि अपूर्ण विराम आपण वाक्याच्या शेवटी तपशील द्यायसाठी वापरतो. आणि सहयोग चिन्ह दोन शब्द जोडण्यासाठी आपण वापरतो. हे अपूर्ण विराम आहे. आता सहयोग चिन्ह प्रेमविवाह, प्रेमविवाह, विद्यार्थी भांडार असे शब्द आपण सहयोग चिन्ह दोन शब्द जोडताना आपण वापरतो. आता 43 नंबरचा क्वेश्चन बघा. भावे प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्ता किंवा कर्म यांच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे बनलेले असते. तर नाही मित्रांनो. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याप्रमाणे, कर्मणी प्रयोगामध्ये कर्माप्रमाणे आणि भावे प्रयोगामध्ये ना कर्त्याप्रमाणे ना कर्मणीप्रमाणे क्रियापद हे मात्र ना कर्त्याच्या ना कर्माच्या नियमाप्रमाणे चालतं. त्याला आपण भावे प्रयोग म्हणतो. म्हणजे हे स्टेटमेंट कसं आहे? चूक आहे. भावे प्रयोगात क्रियापदाचे रूप तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते. हे बरोबर आहे, पाठ पाहिजे हे. त्यानंतर भावे प्रयोगात करतात तृतीयांत किंवा चतुर्थांश, हे पण बरोबर आहे. म्हणजे उत्तर आहे आपलं बी आणि सी बरोबर. 4थ्या नंबरचं उत्तर. आणखीन थोडी एक्स्ट्रा माहिती सांगतो. कर्ता जो असतो ना भावे प्रयोगामध्ये, भावे प्रयोगाचं एक्झाम्पल आधी लक्षात घ्या. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे, बरोबर ना? इथंही आलंय वे आले, बरोबर. वे, वे हे कसं आहे? वे हे विद्यार्थी आहे. म्हणजे क्रियापद केव्हा केव्हा विद्यार्थी येतं, बरोबर आहे, हे जमलं. आणि नंतर न बघा, क्रियापदाचे रूप तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते. एकवचनी आहे वे, बरोबर. नपुंसकलिंगी आहे. त्यानंतर तृतीय पुरुषी पण आहे, हे पण जमलं. भावे प्रयोगात करता तृतीयांत किंवा चतुर्थांत असतो आणि तो षष्टी विभक्तीत पण असतो कधी कधी. हे तीन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, बरोबर. आता 44 नंबरचा क्वेश्चन बघा. स्वरांवरती क्वेश्चन आहे. ह्रस्व स्वर, संयुक्त स्वर, सजातीय स्वर, विजातीय स्वर, हा ना. ह्रस्व स्वर म्हणजे एक मात्रा एवढा जर कालावधी लागला उच्चार करण्यासाठी तर त्याला आपण ह्रस्व स्वर म्हणतो. एक मात्रापेक्षा जास्त, एक किंवा दोन पेक्षा जास्त वेळ लागला उच्चार करण्यासाठी तर त्याला आपण म्हणतो दीर्घ. सजातीय म्हणजे एकाच उच्चार स्थानातून आले निघणारे स्वर, आपण त्याला म्हणतो सजातीय. ह्रस्व आणि संयुक्त म्हणजे दोन स्वर एकत्र येऊन स्वर जर बनला तर त्याला आपण संयुक्त स्वर म्हणतो. आणि भिन्न उच्चार स्थानातून आणणारे असेल तर त्याला आपण म्हणतो विजातीय स्वर. बरोबर. अ च 3 इथं आहे, ब च 1 इथं आहे, म्हणजे 2 नंबरचं उत्तर आहे, बरोबर. आता 45. अग, अरे, अहो, ए हे कोणत्या प्रकाराची केवल प्रयोगी अव्यय आहेत? केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय? एखादी जी भावना असेल आणि ती भावना व्यक्त करताना एखादा आपण शब्द उच्चारला तर तो उच्चार सुद्धा हे वाक्य असतं, बरोबर. आणि ते केवल प्रयोगी असतं. मग केवल प्रयोगी हे कशावरती आधारित असतात? ते हे भावनेवरती आधारित असतात. जितक्या भावना असतील जास्त, इन्फानाइट, तितके काय असणार आहेत? केवल प्रयोगी अव्ययाचे प्रकार असणार आहेत. केवल प्रयोगी अव्ययाचा वाक्याच्या व्याकरणाशी काहीही संबंध नसतो आणि सहसा ते वाक्याच्या सुरुवातीला येतात आणि त्यांचा उपयोग केला तर आपल्याला उद्गारार्थी चिन्ह वापरावं लागतं आणि त्याचे उपप्रकार दिलेले आहेत आपल्याला इथं. तर आता हे पहा, अग, अरे, ओ, ए हे कोणत्या प्रकारची केवल प्रयोगी अव्यय आहेत? तर हे आहेत संबोधन दर्शक आणि संमती दर्शक. हा, ठीक, बरं आहे, हा, अच्छा, ह्यातनं काय दिलेली आपण? संमती दिलेली आहे. त्यानंतर प्रशंसा दर्शक बघा, शब्बास, भले, वा, छान, हे काय? प्रशंसा दर्शक आहे. चुप, चिप, गप हे काय? मौन दर्शक आहेत. आता 46 नंबरचा क्वेश्चन बघा. शेतात बांधलेली पडवी शब्दसमूहाबद्दल योग्य तो पर्याय निवडा. त्याला पडळ असं म्हणतात, बरोबर. पागा काय असतो? घोड्यांचा. आता बघा, खालीलपैकी तद्भव शब्दांचा गट ओळखायचे. तस्यम, तद्भव आणि देशच आणि परकीय अशा शब्दाचे किती प्रकार असतात? 4 प्रकार असतात. मग यापैकी कर्ण, चक्र, अग्नी आणि पर्ण हे कसे तस्यम आहेत. कान, चाक, आग, पान हे कसे आहेत? तद्भव आहेत. गृह, पद, ग्राम, दुग्ध हे कसे आहेत? तस्यम. घर, पाय, पाव, दूध हे कसे आहेत? हे आहेत तद्भव. म्हणजे उत्तर आपलं येणार आहे बी आणि डी. 4 नंबरचं उत्तर येईल. कर्णपासून कान, चक्रपासून चाक, अग्नीपासून आग, पर्णपासून पान, गृहपासून घर, पदपासून पाय, ग्रामपासून गाव, दुग्धपासून दूध. वरती तस्यम शब्द दिले आणि खाली काय दिले? त्याचा तद्भव.
शब्द दिलेला आहे. तत्सम शब्द म्हणजे संस्कृत मधून आपण ऍज इट इज घेतले त्यांना आपण तत्सम शब्द म्हणतो. थोडेफार चेंजेस करून घेतले की आपण त्याला तद्भव शब्द म्हणतो. बरोबर. आणि ज्या शब्दाची उत्पत्ती कुठेच सापडत नाहीये मग उरलेले आपण ते काय म्हणतो, आपले मराठी भाषेचे मूळ भाषेचे आहे म्हणजे देशी किंवा देशज शब्द आहे. आणि चौथा आहे परकीय शब्द. परकीय शब्द म्हणजे इतर भाषेतील शब्द जे की इतर भाषेतले भारतीय भाषेतले असू शकतात किंवा भारताच्या बाहेरचे म्हणजे परकीय भाषेतले असू शकतात. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. हाल अपेक्षा सहन करण्याचा गुण PYQ तितिक्षा म्हणतात त्याला. बरोबर. PYQ ऍज इट इज. आता खालीलपैकी विरुद्धार्थी अयोग्य ओळख द्या. अयोग्य. एक मिनिट थांब जरा. अयोग्य ओळखायचंय. आता दातृत्व आणि नेतृत्व हे काय वाटत नाही. बरोबर. आणि दमट आणि उष्ण हे वाटत नाही म्हणजे अ आणि ड काय अयोग्य आहे. कारण दांभिक आणि प्रामाणिक हे बरोबर आहे, विरुद्धार्थी आहे. आणि थिटा आणि लांब हे पण कसे विरुद्धार्थी बरोबर आहे. आता 50 नंबरचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या गटातील तत्सम शब्द आहेत. तत्सम ओळखायचे. घर, सासरा, भाऊ, परंतु, भूगोल, उत्सव हे आहे. कवी, ग्रंथ, जल हे आहे. म्हणजे ब आणि क 2 नंबरचं उत्तर आहे. बरोबर. हे कसे आहेत, देशज शब्द आहेत. घर हे काय तद्भव शब्द आहेत. डन. अशा प्रकारे आपण 50 क्वेश्चनचं अनालिसिस मराठी याचं बघितलेलं आहे. यापेक्षा आणखीन उत्तम प्रकारे आपण अनालिसिस राज्यसेवेच्या क्वेश्चनचं लवकरच घेऊन येणार आहोत. डन. धन्यवाद.